नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातील उपवासाविषयी। काय खावं, काय टाळावं, उपवास कसा करावा, उपवास कसा सोडावा याबद्दल संपूर्ण माहिती। तर हा महिना भक्ती, संयम आणि शुद्धीकरणाचा आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी पवित्र काळ। या महिन्यात अनेक लोक उपवास करतात। सोमवार, चतुर्थी, नागपंचमी, एकादशी हे सगळे उपवास करतात। तर उपवास हा फक्त अन्नाचा त्याग नाही, तर मन, वाणी आणि वागण्याचा शुद्धीकरण हे देखील आहे। तर सुरुवातीला पाहूया उपवासामध्ये काय खावं ते। उपवासात खालील पदार्थ खाणे योग्य मानले जाते: फळं, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, सिंधव मीठ, दुधाचे पदार्थ, बटाट्याचे पदार्थ। तर तुम्ही साध्या मिठाऐवजी सेंधव मीठ वापरा। आणि काय खाऊ नये हे पाहूयात। तर उपवास करताना खालील गोष्टी टाळाव्यात: तांदूळ, गहू, डाळी, साधं मीठ, लसूण व कांदा, पॅकेज फूड किंवा फास्ट फूड, मैदा, बेकरीचे पदार्थ, जड तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाऊ नयेत। तर हे पदार्थ पचायला जड असतात आणि उपवासाचं खरे स्वरूप बिघडतात। तर हे पाहूयात की उपवास कसा सोडावा ते। तर उपवास सोडताना शरीरावर ताण न येईल याची काळजी घ्या। पहिल्यांदा तुम्ही एखादं फळ खा, केळ किंवा सफरचंद, त्यानंतर दूध किंवा लिंबू पाणी प्या, मग हलकं जेवण करा। उपवास खिचडी, उदाहरणार्थ उपवास खिचडी फळांपासून बनवलेलं कोशिंबीर। तर पचनासाठी थोडं तूप घालून भात खाल्ला तरी चालेल। तर उपवास सोडताना जास्त खाणं टाळा, शरीराला हळूहळू ताकद देईल असं खा। तर श्रावण महिना हा भक्ती आणि साधनेचा महिना आहे। उपवास करताना आपल्या मनालाही विश्रांती मिळते। योग्य आहार, संयमित विचार आणि सात्विकता पाळून उपवास केल्यास तन आणि मन दोन्हीही शुद्ध होतात। उपवास हा फक्त शरीरासाठी नव्हे, तर मनाची शुद्धी करण्यासाठी आहे। तुम्ही मनापासून उपवास करा आणि महादेवाकडे तुमचं योग्य असं मागणं मागितलं तर तुमच्या सर्व इच्छा महादेव नक्की पूर्ण करतील। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयोगी व्हिडिओ सह। जय हर हर महादेव, जय श्री स्वामी समर्थ।